नमस्कार, मी सेजल पुरवार. या बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं स्वागत. पुढे पाहणार आहोत न्यूज टॉप 9 आणि सुरुवातीला बातम्या महानगरपालिका निवडणूक महासंग्रामासंदर्भातल्या. पुण्यात उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर पूजा मुरे या ढसाढसा रडल्या. पक्षहितासाठी उमेदवारी अर्ज मागे. पूजा मुरे यांची प्रतिक्रिया. भाजपवरील याआधीच्या टीकेमुळे कार्यकर्त्यांचा पूजा मुरे यांच्यावर रोष. सोशल मीडियावरती ट्रोल केल्याप्रकरणी भाजपच्या पूजा मुरे यांची पुणे पोलिसांकडे तक्रार. ट्रोल केलेल्या भाजपच्याच कार्यकर्त्यांवरती कारवाईची मागणी. पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 2 मधून पूजा मुरे यांना भाजपकडून उमेदवारी मिळाली. त्यानंतर पूजा मुरे सोशल मीडियावरती ट्रोल. मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान पूजा मुरेंनी मुख्यमंत्र्यांवर केलेली टीका. गुन्हेगारांना राष्ट्रवादीमधून उमेदवारी दिली नाही. गजा मारणेची पत्नी आणि आंदेकरच्या उमेदवारीवर अजित पवार यांचं स्पष्टीकरण. काही जागा आरपीआय सचिन खरात गटाला दिल्या. दादांची माहिती. आमची आरपीआय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात यांच्याबरोबर युती झालेली आहे आणि काही जागा आम्ही त्यांना सोडलेल्या आहेत. परंतु ज्यांच्याबरोबर आम्ही युती करतो त्यांना काही जागा सोडल्यानंतर त्यांनी तिथं त्या जागा कुणाला द्याव्यात, काय द्याव्यात. मित्रपक्षाने कुणाला जागा द्याव्यात हा त्याचा प्रश्न. पिंपरीमधील उमेदवारीवर अजित पवारांचे हे वक्तव्य. अजित पवारांसोबत चर्चा करून सविस्तर बोलेल. रिपाई खरात गटाच्या सचिन खरात यांची ही प्रतिक्रिया. उद्धव कांबळे यांनी मच्छिंद्र ढवळे यांचा एबी फॉर्म खाऊन टाकला. फॉर्म तोंडात टाकून कांबळे बाथरूमच्या दिशेने पळाले. दरम्यान उद्धव कांबळे यांच्यावरती गुन्हा दाखल. पुण्यात शिंदेंच्या सेनेने एकाच वॉर्डात दोघांना एबी फॉर्म दिला, त्यामुळे मोठा गोंधळ. मुंबईमध्ये एबी फॉर्मची कलर झेरॉक्स जोडून भाजपचा इच्छुक उमेदवार गायब. दत्ता कोळुसकर नॉट रिचेबल झाला, त्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढली. निवडणूक आयोगाकडून शिल्पा कोळुसकर यांचा अर्ज वैध. अहिल्यानगरमध्ये मनसेचे 2 उमेदवार बेपत्ता. उमेदवारांचा कुटुंबियांसोबत संपर्क नाही. मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डळफळ, सुमित वर्मा यांची माहिती. केडगाव निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी अपहरण केलं असावं, वर्मांनी व्यक्त केला संशय. सांगली महापालिका निवडणुकीत अर्ज माघारीवरून भाजप उमेदवार सुनीता वनमाने यांच्या घरावरती हल्ला. शिंदे सेनेचे उमेदवार सागर वनखंडे यांच्या समर्थकांनी हल्ला केल्याचा आरोप. तर कोणत्या पक्षाची मुंबईसाठी काय रणनीती आहे पाहूयात या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. मुंबईमधील मनसेच्या 53 उमेदवारांनी राज ठाकरे यांची घेतली भेट. तर तुम्हाला ऑफर येतील, पैशांच्या आमिषाला बळी पडू नका, राज ठाकरेंचं हे आवाहन. रश्मी ठाकरे यांच्याकडून उमेदवारांचं औक्षण. ठाकरे बंधूंच्या उपस्थितीत मुंबईचा वचननामा 4 जानेवारीला होणार प्रकाशित. 5 जानेवारीला पूर्व उपनगरात दोन्ही ठाकरे बंधूंची एकत्र सभा करत प्रचाराला होणार सुरुवात. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या 5 तारखेपासून संयुक्त सभा. पश्चिम उपनगर, पूर्व उपनगर, छत्रपती शिवाजी महाराज पार्क, मुंबईमध्ये अशा 3 सभा होणार. कल्याण, डोंबिवली, ठाणे, मीरा भाईंदरमध्ये 1 सभा. नाशिकमध्येही सभा होणार. मुंबईमध्ये वॉर्ड क्रमांक 67 मध्ये ठाकरे बंधूंमध्ये मैत्रीपूर्ण लढतीची शक्यता. या वॉर्डात मनसे आणि ठाकरेंची सेना. दोन्ही पक्षांच्या उमेदवारांचे अर्ज छाननीच्या प्रक्रियेनंतर मुंबई पालिकेची ही माहिती. भाजपच्या माजी खासदार पूनम महाजन यांच्यावरती नवी जबाबदारी. पूनम महाजनांची वसई विरार पालिकेच्या मुख्य निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती. पूनम महाजन पुन्हा एकदा भाजपच्या मुख्य प्रवाहात. काही अडचणी आल्यावर माझ्याकडे धावत पळत येतात. चंद्रकांत खैरेंचा अंबादास दानवेंना टोला. मी 97 वॉर्डात जाणार, पण रशीद मामूच्या वॉर्डात जाणार नाही. खैरे आक्रमक. उमेदवारी देताना विचारात न घेतल्याचा खैरेंचा आक्षेप. आता थोडं काही अडचणी आल्या की ते धावत पळत माझ्याकडे येतील. जे उमेदवार सामनामध्ये आले त्यांचं मी काम करणार आहे. 97 वॉर्डामध्ये मी जाणार, परंतु एका वॉर्डात जाणार नाही, मामूच्या वॉर्डात जाणार नाही मी. घरातच उमेदवारी दिल्यानं राहुल नार्वेकरांवर आरोप. तर राहुल नार्वेकर अधिकृत उमेदवारांना पाठिंबा देण्यासाठी उपस्थित राहिलेले. बंधू मकरंद नार्वेकर यांनी सर्व आरोप फेटाळले. पैशांचा बळाचा वापर करायचा आणि निवडणुका जिंकायच्या या सर्व अधिकाऱ्यांचा सत्ताधाऱ्यांसोबत संबंध. ते विकले गेलेत. अधिकारी वृषाली पाटील यांच्या मालमत्तेची चौकशी करणार. मनसे नेते अविनाश जाधव आक्रमक. पैशाचा एक तर वापर करायचा, बळाचा वापर करायचा आणि निवडणुका जिंकायच्या, चांगल्या पोरांचे करिअर खराब करायचे. अधिकारी विकलाय ना, त्यांच्या मर्जीतले अधिकारी तिथे आणून बसवलेत. वृषाली पाटीलच्या बाबतीमध्ये त्यांच्या प्रॉपर्टीपासून सगळ्याची इन्क्वायरी आम्ही लावणार आहोत. वडाळ्यातील वॉर्ड 200 मध्ये भाजपची डोकेदुखी वाढली. भाजपचे बंडखोर उमेदवार गजेंद्र धुमाळे बंडखोरीवर ठाम. आशिष शेलार, अमित साटम यांच्या भेटीनंतरही निवडणूक लढवण्यावर ठाम. गजेंद्र धुमाळे अज्ञात स्थळी रवाना.
तर सध्या आपण पाहतोय अर्ज भरण्यात आलेला आहे, मात्र कुणी बिनविरोध ठरलं तर कुणी बाद झालंय. काय परिस्थिती आहे पाहूयात. कल्याण डोंबिवलीमध्ये महायुतीचे 9 उमेदवार बिनविरोध, भाजपचे 5, शिंदेच्या शिवसेनेचे 4 उमेदवार बिनविरोध. काही पॅनलमध्ये विरोधी उमेदवार नाही, तर काही ठिकाणी सर्व विरोधी उमेदवारांनी अर्ज घेतले मागे. भिवंडीमध्ये भाजपचे सुमित पुरुषोत्तम पाटील बिनविरोध विजय. भिवंडी पालिकेत भाजपनं खातं उघडलं. सुमित पाटील प्रभाग क्रमांक 17 मध्ये दुसऱ्यांदा निवडणूक लढवत होते. डोंबिवली महानगरपालिकेमध्ये भाजपचा 4था विजय. पॅनल 27A मधून मंदाताई सुभाष पाटील या बिनविरोध विजयी. शिवसेना शिंदे गटाचे कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांचा मुलगा हर्षल राजेश मोरे बिनविरोध विजय. पॅनल क्रमांक 28A मधून सर्वच विरोधी उमेदवारांनी अर्ज घेतले मागे. अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीने खातं उघडलं. कुमार वाकळे यांची प्रभाग क्रमांक 8D मधून बिनविरोध निवड. पोपट कोलते यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतले, त्यामुळे कुमार वाकळे विजयी. धुळ्यात भाजपचा 3रा उमेदवार देखील बिनविरोध. प्रभाग क्रमांक 17B मधून भाजपच्या सुरेखा चंद्रकांत उगले या बिनविरोध. जळगावमध्ये शिंदेच्या शिवसेनेने खातं उघडलं. शिंदेच्या शिवसेनेचे गौरव सोनवणे बिनविरोध विजय. ठाकरेंच्या सेनेच्या उमेदवारानं माघार घेतली, त्यामुळे गौरव सोनवणे विजयी. जळगावमध्ये भाजप 1, शिंदे गटाचे 2 नगरसेवक बिनविरोध. भाजपच्या उज्ज्वला बेंडाळे प्रभाग 12B मधून, तर शिंदेच्या शिवसेनेतून गौरव सोनवणे प्रभाग 18A मधून, तर मनोज चौधरी प्रभाग 9A मधून बिनविरोध. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून विजयी उमेदवारांना शुभेच्छा. फोनवरून संवाद साधत विजयी उमेदवारांना दिल्या शुभेच्छा.